कशा आहात? तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आयडिया वाकड्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मी एवढ्या सकाळी कुठे जातोय तोंडाला पॅक बांधून. तर मला शूट आला होता हिमायतनगरचा. तर हिमायतनगरला जायचं म्हणजे टू व्हीलरवर सोपं नाही. तर आम्ही विचार केला रेल्वेने जायचं. मग काय रेल्वे स्टेशनला गेले आणि तिकीट काढल्या. तिकीट काढल्यावर थोडं चालायला लागलो. तर ही बघा कशी माझी बहीण करते. तेवढ्यात तर आमची रेल्वे पण आली नव्हती. आम्हाला रेल्वेची वाट पाहावी लागली. मग काय पाहिली वाट. इकून तिकून रेल्वे आले तर तिथं जागा नाही. जागा भेटली. जागा भेटण्याच्या खुशीमध्ये डबल एक व्हिडिओ केला. ते बघा तुम्ही. करता करता कधी हिमायतनगर आलं की. आणि हिमायतनगरचे रजिस्ट्रार म्हणजे तुम्हाला माहिती आहे भाऊ कदम. ते तर आमची वाट पाहत बसले होते आम्ही कधी येणार ते. उतरताच आम्हाला भाऊ कदम घेऊन गेले तिथल्या महादेव मंदिराला. तिथं तर खूप विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसल्या होत्या. तिथं तर मंदिर खूप चांगलं होतं. आम्ही मंदिर पाहिलं आणि मग गेलो आम्ही दर्शनाला. आतमध्ये गेलो तर तळघरात दर्शन करावं लागलं केलं आणि आम्ही दुसऱ्या पण देवाचं दर्शन केलं. तर चांगलं एक नंबर मंदिर आहे. त्या विषयच नाही मंदिराचा. दर्शन केलं आणि शूटला सुरुवात केली. तर बघा माझी बहीण कशी 2 बोट वर करते. कंटेंट होता की भाऊ कदम सोबत एक रील बनवायची. मग काय ते दोघं बनवायला लागले रील्स आणि मी पाहायला लागलो. पाहता पाहता त्यांचे कधी फॅन लोक आले हे नाही कळालं. बघा ते फॅन लोक कसे पाहतात त्यांच्याकडं. कदमने तर सर्वांनाच हसवलं. ते तर खुद हसले पण आम्हाला पण हसवलं आणि आमच्या स्टारला पण हसवलं. बघा असता कधी दिवस गेला हेच नाही कळलं. मग काय रेल्वे स्टेशनला आलो. भाऊ कदम आणि त्यांची टीम आम्हाला सोडायला आली. भाऊने तिथं पण समाजसेवा केली. बघा हे भाऊ कशी समाजसेवा करतात. तर बघा ही आमची टीम कशी आम्हाला बाय बाय करते. आम्ही रेल्वेचा प्रवास करून आता आम्ही आमच्या घरी जातो. गुड बाय.